प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, बलान नव्हे पराक्रमण नव्हे तर देवाच्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धीस जाईल. आणि खरोखर देव तसा करणार आहे. बायबल सांगतं का यरिओचा कोट एक आव्हान होतं इस्रायल समोर, आणि परमेश्वर त्यांना सांगितलं होतं की ही लढाई तुम्हाला एका वेगळ्या प्रकारे लढायची. हे कोट तुम्हाला तुमच्या ताकदीने पाडता येणार नाही. हे कोट देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने पाडल्या जातील. आणि म्हणून प्रभू त्यांना म्हटला का 6 दिवस या कोटला 6 फेऱ्या मारायच्या, 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारायच्या. आणि ज्या वेळेस तुम्ही 7 फेऱ्या मारताल, तुम्ही या कोटाच्या अवतीभोवती असाल, तिथं तुम्ही कर्णा वाजेल, तुम्ही जयघोष करायचा. ज्यास त्यांनी जयघोष केला ते ओरडले. बायबल सांगतं की हा कोट जाग्या जागेखाली पडला. म्हणजे त्यांनी तो बळाने पाडला, देवाच्या आत्म्याद्वारे ते कार्य झालं. मग प्रभूने असं का केलं? का प्रभू म्हणला का तुम्ही शांत राहा, तुम्ही फक्त फेऱ्या मारा आणि देव कार्य करल. देव आम्हाला शिकवतो का अनेक लढाई आमच्या जीवनात अशी असती ना, तिथं प्रत्यक्षात आम्ही काही करू शकत नाही. मग काही करू शकत नाही याचा अर्थ हे पण होत नाही का काही होणार नाही. या लढाईमध्ये देवाने दाखवून दिलं का तुम्ही विश्वासाने फेऱ्या मारा आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हासाठी कार्य करल. तोच परमेश्वर देव तुम्हाशी बोलतोय ब्रदर सिस्टर्स. जे काही तुमच्या समोर चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही काही करू शकत नाही, असं समजू नका का मग देव पण काही करू शकत नाही. देवाचा आत्मा नक्की कार्य करल. ज्याप्रमाणे प्रभूने कोट पाडले, देव तुमच्या पण समस्या पाडून टाकल आणि आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड.